नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, उद्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उद्या मोहिनी एकादशी आहे. तर माघ महिन्यातील एकादशीला आपण मोहिनी एकादशी असं म्हणत असतो किंवा अशी साजरी करत असतो. तर मोहिनी एकादशीला कुठल्या सेवा करायच्या की जेणेकरून आपल्याला आपण केलेल्या पापापासून मुक्ती मिळते. खरं तर एकादशी हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ व्रत आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं व्रत हे मानलं गेलेलं आहे. प्रत्येक महिन्यात ह्या 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि दुसरी जी येत असते ती शुक्ल पक्षातील असते. जेव्हा मोहिनी एकादशी आहे तर त्याला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार धारण करून असुरांचा वध केला होता आणि देवांना अमर बनवले होते. म्हणून याच दिवशी आपण भगवान विष्णूची मोहिनी रूपात सेवा केली जाते, पूजा केली जाते. मोहिनी एकादशीच काय, तर प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूसाठी समर्पित आहे. काय गोष्ट आहे, काय गोष्टीचं पालन करायचे, कुठल्या गोष्टी करायच्या, प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती हा एकादशी करतच असतो किंवा एकादशीचं व्रत हे करत असतो. एकादशी सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे आणि जर वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर एकादशी व्रतसुद्धा खूप चांगलं आहे. कारण दिवसभर फलाहार केला जातो. काही ठिकाणी भगर वगैरे खाल्ली जाते, साबूची खिचडी वगैरे खाल्ली जाते. ते शरीराला आराम मिळवण्यासाठी एक दिवशी व्रत केलं जातं. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी नाही केलं तरीही चालतं, काहीही हरकत नाही. जशी तुमची इच्छा असेल तुम्ही ते व्रत करू शकता. बघा, आता त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी आपण भगवान विष्णूची मोहिनी अवतारात पूजा करत असतो. ज्यांच्या घरात फोटो असेल त्यांनी पूजा करावी. जर नसेल तर घरात माता लक्ष्मीची जर एकत्र फोटो असेल तर त्यांची पूजा केली तरीही चालतं. सकाळी लवकर उठून शुभमुहूर्तावर स्नान करावे किंवा सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, भगवान विष्णूंची पूजा करायची आणि बाळकृष्णाची पूजा करायची. ज्यांना संतान प्राप्तीच्या ज्या काही अपेक्षा असतील त्यांनी बाळकृष्णाची सेवा करायची असते. त्यासुद्धा उद्यापासून ही सेवा करू शकता. त्याच्याचबरोबर तुम्ही भगवान विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल, किंबहुना विष्णूची मूर्ती, पांडुरंगांची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा. 16 वेळा तुम्हाला पुरुषी सूक्त म्हणायचं आहे. ते म्हणत असताना अभिषेक करायचा आहे. काही वेळा 16 वेळा नाही शक्य होत तर तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि अभिषेक करू शकता. म्हणजे ज्यांना 16 वेळा हे पुरुष सूक्त म्हणणं शक्य नाही त्यांनी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करू शकता. आणि ते तीर्थ नक्की सगळ्यांनी प्राशन करावं. ज्यांना गर्भधारणाची सेवा करायची असेल तर त्यांनी स्वतःनेच ते रोज तीर्थ घ्यायचं आणि प्यायचं. पंचाचं काहीही नाही, त्यांनी आपल्या म्हणजे घरातल्यासाठी जर सेवा करत असतील किंवा त्यांनी ते तसं करावं, ते तीर्थ प्राशन करायला द्यावं. नंतर पिवळे फूल वस्त्र आपण भगवान विष्णूंना परिधान करायचे आहेत. पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला परिधान करायचे, देवाला अर्पण करायचे आहेत. बऱ्याच महिला म्हणतात आता या दिवशी काय करायचे काय नाही, तर बघा, एकादशीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य करायचा असतो. त्याबरोबरच कांदा लसूण खायचा नाही, तामसिक पदार्थ खायचे नाहीत. बऱ्याच ठिकाणी असं आहे की खरं तर तांदूळसुद्धा भाताचं सुद्धा सेवन करत नाहीत. उपवास करा किंवा नका करा, पण या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात पाळल्याच पाहिजे. जे प्रत्येक गोष्टी ह्या पाळल्याच पाहिजे. तुम्ही उपवास भलेही नाही केला तरीही चालतो. प्रत्येकाची श्रद्धा असते. आता सेवा काय करायची, तर नक्कीच तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचे. विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं असतं. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 51 किंवा 108 वेळा जप करू शकता. तर शक्यतो तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. एकादशीच्या रात्री 1 दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. होय, 1 दिवसीय. खरं तर ही 40 दिवसाची सेवा असते. काही लोकांना 3 दिवसात सुद्धा अनुभव येतो, 21 दिवसात सुद्धा अनुभव येते. खरं तर 40 दिवसाची सेवा असते. पण एकादशीच्या रात्री म्हणजे उद्याच्या रात्री एकादशीच्या रात्री आपल्याला ही सेवा करायची असते. 1 दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही करायचं आहे किंवा पारायण करायचं आहे. बघा, आता हे पारायण तुम्हाला 12लाच करायचं असतं का, तर हो, रात्री 12 वाजताच ही सेवा तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे रात्री 12 वाजताच करायचं असतं. पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता.
त्याच्यासाठी काहीही हरकत नाही. बघा कसं करायचं तर मी तुम्हाला एका दिवशी रात्री 21 वेळा, एकादशीच्या दिवशी रात्री 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. सकाळी केलं तरीही चालेल. बघा 21 वेळा वाचायचं आहे. ही जर रात्री 12ची सेवा आहे, जी आपण एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असतो, तर तुम्ही रात्री 12लाच करा. कसं थोडक्यात सांगते बघा. भगवान विष्णूंचा फोटो किंवा आज तुमच्या देवघरासमोर बसून निळ्या रंगाचं आसन असेल तर तुमच्याकडे ते घ्यावं. देवाचं जे काही आसन असतं तेही घेतलं तरीही चालतं. जे आपल्याकडे सेवा करताना आपण खाली आसन घेतो तेही घेतलं तरीही चालतो. बालाजी भगवानाचा फोटो मूर्ती असेल तर एक दिवशी सेपरेट असेल तर घ्यावा. बघा असेल तर घ्यावा, नसेल तर भगवान विष्णू किंवा बालाजींचा फोटो ठेवायचा समोर. तुम्ही धूप, दीप, अगरबत्ती लावायचा, दिवा लावायचा. तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे, 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये, संस्कृतमध्ये. दैवक शरणम सर्व देवक देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी हे संस्कृतमध्ये आहे आणि हे तुम्हाला 21 वेळा म्हणायचं असेल तर इथपर्यंत तुम्हाला 20 वेळा म्हणायचं. नंतर फलश्रुती होते. मग 21व्या वेळा तुम्हाला सगळं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असते. आता ही सेवा तुम्ही रात्री 12लाच करू शकता. तुम्ही दिवसभरातही करू शकता, पण रात्री 12ची ही सेवा तुम्हाला नक्कीच अनुभव देईल आणि तुमचा जी काही अडचण आहे ती नक्कीच तुमची कमी होईल आणि दुःख, अडचणी जी काय आहेत त्या नक्की कमी होतील आणि तुम्ही ही सेवा नक्कीच रात्री 12 वाजता करा. ज्यांना रात्री करणं शक्य होत नाही त्यांनी मग दिवसभरात कधीही केलं तरीही चालतं, काही हरकत नाही. तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा, कसंही म्हटलं तरी काही हरकत नाही. पण संस्कृतमध्ये जर तुम्हाला संस्कृत चांगली येत असेल तर संस्कृतमध्ये फक्त तुम्हाला संस्कृत जर चांगली वाचता येत असेल तर त्यांचं खूप लवकर होतं. कारण संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला सोपं जातं, कारण त्याच्यामध्ये 16 श्लोक आहेत, त्यामुळे ते खूप लवकर होतं. आणि प्राकृतमध्ये म्हटलं तर 108 ओवी आहे, त्यामुळे प्राकृत मराठी भाषेमध्ये वाचायला वेळ लागतो. जेणेकरून तुम्ही संस्कृतमधलं वाचलं तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तुम्हाला झोप वगैरे जास्त येते, त्यामुळे तुम्ही शक्यतो संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. जमलं तर तुम्ही 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करा. अशा प्रकारे तुम्हाला एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचे आहे. उद्या मोहिनी एकादशी निमित्त अशा प्रकारे तुम्हाला ही एक दिवशी सेवा करायची आहे आणि खरंच तुम्हाला सुंदर असा अनुभव येईल. आणि कोणता अनुभव आला तो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.